आता बातमी एका मोठ्या कारवाईची आहे। बनावट कागदपत्रांवर भारतात राहणाऱ्या किन्नर ज्योती उर्फ गुरुमाला अटक करण्यात आली आहे। किन्नर ज्योतीचं खरं नाव अयान खान असून ती मूळची बांगलादेशची आहे। किन्नर ज्योतीचे 300 पेक्षा अधिक भक्त असल्याचं समोर आलंय। तिच्याकडे 20 पेक्षा अधिक घर असल्याचाही मोठा खुलासा पोलिसांनी केलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत। ऋतिक, जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी केली तेव्हा नेमके कोणते खुलासे समोर आलेत? नक्कीच ही जी कामगिरी आहे ती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सिनियर पीआयने केलेली आहे। आपण सध्या त्याच ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण बघतोय की एकंदरीत संपूर्णतः धक्कादायक प्रकरण जे आहे ते या ठिकाणी समोर असल्याचं पाहायला मिळतंय। जी बाबू अयान खान आहे तिला या ठिकाणी नेण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत प्रकरण जे आहे ते धक्कादायक आहे। 30 वर्ष झालेले आहेत। ही व्यक्ती जी आहे ती जे देवनार परिसर आहे त्या देवनार परिसरामध्ये वास्तव्यास होती आणि ती नुसती वास्तव्यास नव्हती तर तिचे अनेक जे काळे धंदे आहेत ते देखील या ठिकाणी आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जो प्रकार आहे तो आता आपण सांगूया। तर 30 वर्षापूर्वी ही महिला जी आहे तिचं नाव आहे बाबू अयान शेख खान। ही व्यक्ती जी आहे ती देवनार परिसरात आली आणि सुरुवातीला तिने वेश्या व्यवसाय केला आणि त्यानंतरला हळूहळू तिने ती ट्रान्सजेंडर असल्याने या ठिकाणी मुंबईमध्ये एका बाबाकडून सिद्धी घेतली ट्रान्सजेंडरची आणि त्यानंतर तिने काय केलं की या ठिकाणचे जे लोक आहेत ते सर्व धर्मीय लोक तिच्याकडे यायचे, तिचे आशीर्वाद घ्यायचं, त्यांना बरं करायचा दावा ती करत होती। आणि अशातच तिने काय केलं की बांगलादेशहून तिचे जे लोक आहेत हळूहळू करत सर्वांना या ठिकाणी तिला वास्तव्यास केलं। तिचे अनेक बेनामी जे फ्लॅट्स आहेत त्यांना त्या फ्लॅट्समध्ये सेटल केलं आणि त्या बांगलादेशींना मुंबईमध्ये बनावट कागदपत्रसुद्धा मिळवून दिली आणि असं करण्याची ती त्यांच्याकडून कमिशन घेत होती। तिला सेटल केलं त्या लोकांना। ते लोक या ठिकाणी मुंबईत विविध ठिकाणी कामाला जात होते आणि तिच्याकडून ते कामाचे पैसे ही घेत होती। अशा प्रकारचा जो धक्कादायक खुलासा आहे तो पोलीस सूत्रांनी केलेला आहे। एकंदरीत सध्या ती पोलीस कोठडीमध्ये होती। आता तिच्याकडून सगळं वदवून घेत आहेत। जवळपास 20 तिचे प्रॉपर्टीवरती पोलिसांनी छापा मारलेला आहे। जे अनेक बांगलादेशी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। जवळपास 10 लोक जे आहेत ते या प्रकरणामध्ये आतापर्यंत सापडून आलेले आहेत। एकंदरीत धक्कादायक प्रकरण म्हणावं लागेल। 30 वर्ष झाले ही व्यक्ती या ठिकाणी वास्तव्यास आहे। ज्योती नाव वापरत तसेच तिला गुरुमा म्हणत होते। या परिसरामध्ये सर्व धर्मीय तिच्याकडे येत होते आणि आपण या ठिकाणी बघतोय की पोलिसांनी एक मोठी कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहे। निश्चित ऋतिक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।